नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचा लाडका संकेत दयाकर आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या कोकणात शिमगा उत्सवाला सुरुवात झाली। शिमगा उत्सव म्हटल्यानंतर कोकणकरांचा एक जीव, तो शिमगा उत्सव कोकणात खूप अशा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। गेले 2-4 दिवस झाले आपण पालखी नाचवण्याचे शो वाजवले, पण आज आपल्या खेडमधील देवस्थान खेडजाई आणि रेडजाई आपले ह्या देवींची पालखी आज खेडमध्ये येणार आहे। मोठा शो म्हणजे मोठा सेटअप असणार आहे। खेडमध्ये फर्स्ट टाइम आपण लाईव्हचं काम करणार आहोत। लास्ट टाइम केलं होतं संगमेश्वरला, तिकडे तुफान मजा आली होती, पण आज आपल्याला खेडमध्ये लाईव्हचं काम भेटलं आहे। 3 रोटोचा सेटअप असेल, 3 बेस असतील आणि प्रॉपर लाईटीचा सेटअप असणार आहे। खूप म्हणजे खूप मोठा सेटअप असणार आहे ह्यावेळी। आणि लाईव्हचा शो असणं म्हटल्यानंतर आमच्या पोरांना तर मज्जाच येते। दुसरी गोष्ट, आता वाजलेत बरोबर 4:15। मी व्लॉग एवढ्या लवकर का चालू केला आहे, कारण सर्व तयारी दाखवायची आहे। लाईव्हची तयारी कशी असते, बॅलन्सिंग कशी असते, काय असतं हे आपल्या सर्वांना दाखवायचं आहे। आणि आपल्या मोरया बीटची तयारी वेगळीच असते, हे तुम्हाला सर्वांना दाखवून द्यायचं आहे। आता तर थोड्याच वेळात आपली गाडी येईल, गाडी आपण लोड करू आणि डायरेक्ट जाऊ आपण लोकेशनवरती। आपल्याला 10 वाजता काम चालू करायचं आहे, 10 ते पहाटे 4 वाजेपर्यंत वाजवायचं आहे। त्याच्यासाठी आपण लवकर जाऊन पहिलं बॅलन्सिंगला लागूया। मित्रांनो, बघू शकता तुम्ही, आता आम्ही सर्व पूर्णपणे रेडी झालो आहे। आता आम्ही डायरेक्ट आता लोकेशनवरती जायला निघालो आहे। आपली पोरं पण सर्व रेडी आहेत, बघू शकता तुम्ही, गाडी सर्व पोरं, भाऊ वगैरे इकडे, पार्थ पण माझ्यासोबत रेडी झाला आहे। आणि आपली मंग्याबाईची गाडी म्हणजे आपल्या इन्स्ट्रुमेंटची सर्व गाडी तिकडे खेळला गेले। आता पोरं आपली जातील, साहित्य उतरवतील आणि इन्स्ट्रुमेंट लावायला सुरुवात होईल। आणि मग त्याच्यानंतर बॅलन्सिंग वगैरे सर्व काय होईल मी आपल्या लॉगमध्ये दाखवतच राहीन। तर मग भेटूया डायरेक्ट लोकेशनवरती। मित्रांनो, आता बघू शकता, आत्ताच जस्ट आपण लोकेशनवरती पोहोचलो आहे। आपली पोरं आधी येऊन मस्त सेटअप लावून घेतलेलं आहे, बघू शकता। सेटअप लावायचं काम चालू आहे, पूर्ण लाईव्हचं काम असणार आहे। तिकडे LED आहेत, तिकडे पण LED लागणार आहेत। अजून अक्षय लावायचं काम करतोय। त्याच्यानंतर आता पूर्ण लाईव्हचं सेटअप असणार आहे, खूप मजा येणार आहे वाजवण्यावरती। कसं वाटतं तुला? एक नंबर चालेल। आता आम्ही वाजवायला चालू करणार आहोत। बघू शकता, हा वैभवचा सेटअप, रोल्या आणि 2 रोल्या आणि आपला भाऊ बुलबुलावरती आला आहे। परत हा ओमचा सेटअप आहे, त्याच्यानंतर बबल्याचा सेटअप, बबल्या ऑक्टोबॅट पण आज वाजवणार आहे, बघू शकता। आणि हा प्रणय
बाकी सुजल, साहिल आणि मी आणि आपला मोऱ्या बेटचा सिम्बॉल. आता थोड्याच वेळात वाजवायला चालू करू, त्यानंतर बेटं वाजून झाल्याच्या नंतर. चित्रकथेचं एक स्वरूप दाखवतो तुम्हाला, बघू शकता तुम्ही. तिकडे ट्रॅक्टरवरती चित्रकथा आणि हे मुंबईमधून खालूबाजी आणलंय. आपला सेटअप सर्व थांबलाय.
चालू केलं लगेच पोरांनी. खूप माहोल आहे, पब्लिक पण बघू शकता तुम्ही. आणि आपला स्पेशल भाऊ अक्षय भाऊ याने पद्धतशीर आपल्याला लाईव्ह शोला सपोर्ट केला नाही. बघू शकता तुम्ही पब्लिक फुल म्हणजे फुल क्राऊड आहेत. पोरं लावून घेतात सेटअप. ऋतिक पण आज फुल फायर आहे एकदम. सुजल भाई पण आले. बघू शकता पब्लिक तुम्ही. चला तर मग पटापट सेटअप लावून घेतो आणि वाजवा चालू करतो. मस्तपैकी आम्ही आता वाजून झालंय. आता पॅकअप बघू शकता. सर्व साहित्य आता आवरायला घेतलंय. बाकी पोरं सर्व तिकडे आहेत. सर्व खूप मजा आली. खूप म्हणजे खूप माहोल झाला आहे. तुम्ही बघू शकता सुजलचे कारनामे. ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं, लेकिन यार यहाँ में पिघल गया. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. मित्रांनो सुजल असा एक मुलगा आहे तो आयुष्यात कधीच सुधरू शकत नाही. Oh my God! Wow! देखा आपने लापरवाही का नतीजा है. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. खूप माहोल झाला. तुम्हाला आपले लॉग बघून समजलं असेल किती पब्लिक होता, काय होता. खूप मजा आली आम्हाला वाटायला. आमची सर्व पोरांची टीम इथे बसले आणि तुम्ही बघू शकता पूर्ण ह्यावेळीची पूर्ण टीम जवळपास 3,500 रुपये टिप भेटले आम्हाला. म्हणजे ह्या वर्षीचा आमचा चांगला सक्सेस तुम्ही म्हणू शकता. पुढच्या वर्षी पण आपल्याला इथेच यायचं आहे, परत वाजवायचं आणि गाजवायचं आहे. आपल्या खेड नगरीला आपल्या तलावर नाचवायचं आहे. मित्रांनो पॅकअप झाले सर्व. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या खेडमध्ये फर्स्ट टाइम लाईव्हचं काम भेटायचं कारण म्हणजे आपला अक्षय भाऊ खूप ह्यावेळी आपल्याला खूप सपोर्ट केला. माझा मित्र पण आहे चांगला. ह्यावेळी खूप सपोर्ट केला. अक्षय तुला कसं वाटतं आपला लाईव्ह शो वाजवून? आज लाईव्ह शो वाजवून एक नंबर काम झालं. ओके
खेळवाले खुश झालेत ना. ओके थँक्यू. परत कॉल आपल्याला. ओके भावा, असाच मला सपोर्ट कर शेवटपर्यंत. पैसा